हॅलो गाईज, तर आम्ही आज चाललेलो आहे पुणेला, कारण आम्हाला जायचं आहे जेजुरीला. जेजुरीला जाण्यासाठी पुण्यावरून जायलाच लागतं आहे. तर हे लोणावळा बस स्टँड आहे, इथं थोडासा बस ब्रेक घेतेच. त्यानंतर आम्ही खूप उशीर बसलो होतो, आम्हाला उभारलो होतो, बसण्यासाठी जागा मिळाली डायरेक्ट ते पण पुढं. तर आम्ही असं व्हिडिओ शूट वगैरे करत बसलो. हे बघा घाट आहे पूर्ण, किती खतरनाक दिसतंय. कारण आम्हाला जेजुरीला जायचं होतं म्हणून आम्ही बसने प्रवास केला. हे बघा पैसे घेण्याचं जागा म्हणजे टोल नाका. तर इथं आम्ही पोहोचलो वल्लभनगर स्टेशनला, म्हणजे बस स्टँडला. तर इथून आम्हाला जायचं होतं रिक्षा करून रूमला दादाच्या. मग दादाच्या रूमला जाताना जरा रिक्षावाल्याची गप्पा गोष्टी मारत आम्ही आलो दादाच्या रूमजवळ. रिक्षावाला थोडं लांबच सोडला, जाताच जेवणाची पंगत बसलेली. आम्ही पण थोडंसं जेवण केलं आणि आमचा इथं प्लॅन पिचकटला जेजुरीला जायचा, कारण खूप वेळ झालेला, येण्यासाठी उशीर होईल म्हणून आम्ही कॅन्सल केला. आणि कारण आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊया असं म्हणून चर्चा कॅन्सल झाली, कारण पावसाचं वातावरण झालं. मग आम्ही चर्चा केली की आता गार्डनला जाऊया. मग गार्डनला जाताना म्हटलं आम्ही दोघं वेगळ्या आणि खूप जण होतो, मग 6 जण होतो. मग गाडी दुसरी हे बघा बैलगाडी, कार आणि हवात उडालेत असं हे व्हिडिओ शूट करून घेतलेला. त्यानंतर आम्ही इथं आलो. मग प्लॅन कॅन्सल झाल्यामुळं आम्ही इथं गार्डनला आलो. म्हणजे गार्डनला जातानाच आम्ही दोघं दादा मी पुढं होतो. मग आम्ही कायतर बघत चाललो होतो, कारण इथंही आलेलं आहे आता कुठलं आहे बघा, हे स्टेडियम आहे, राजश्री शाहू महाराजांचं क्रीडांगण आहे. इथं थोडं आम्ही फिरलो आणि वडापावचा थोडासा स्वाद घेतला दोघं म्हणून, कारण ती रिक्षा त्यांना काही भेटली नव्हती लवकर, मग ते हळूहळू येत होते. मग आम्ही दोघं पुढं आलतो. हे बघा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं गार्डन आहे. तर आम्ही येऊन थोडा वेळ बसलो, मग ते आले, नंतर आले. आम्ही थोडासा पूर्ण फिरून घेतलो, कसं आहे बघून घेतलो दोघं दादा आणि मी. तरी खूप खतरनाक गार्डन आहे. तुम्ही पण नक्की आता जाऊन भेट द्या, कारण तुम्ही स्वतः भेट दिल्याशिवाय तुम्हाला कसं आहे गार्डन नक्की समजणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः जाऊन बघा, खूप खतरनाक आहे. फोटोशूट वगैरे करायला पाणी वगैरे असं उडतं आहे, त्याला काहीतरी म्हणतात, आम्हाला बी काय एवढं कळत नाही. ही पूर्ण असं पाणी वगैरे उड्या मारण्याचं जागा आहे. इथं त्यांनी खाली जाण्यासाठी जागा दिलेली नाही, कारण माणसं वगैरे काहीतरी मजा मस्ती करतील म्हणून त्यांनी इथं जाण्यासाठी जागा दिलेली नाही. गार्डन दिलेलं आहे थोडासा, तो साईडला दिलेला आहे, इथं काय दिलं नाही. ही संध्याकाळी खूप खतरनाक दिसतं म्हणून आम्ही त्यांना डायरेक्ट संध्याकाळची या असं बोललेलो. त्यामुळे आम्ही थोडंसं येऊन इथं मजा मस्ती केली. इकडं तिकडं पूर्ण राऊंड घातला. हे बघा इथं लहान मुलांसाठी पाळणे वगैरे आहेत, त्याच्याच कडेला फोटो वगैरे शूट करण्यासाठी आहेत. खाली तर तुम्ही बिलकुल जाऊ शकत नाही, पूर्ण बंदच केलेलं आहे त्यांनी. आणि असं पूर्ण राऊंड घालण्यासाठी 2 टप्पे आहेत, एक खालून आहे एक वरून आहे. बघा तुम्ही बघू शकता, खालून पण आहे वरून पण आहे. एकच टप्पा केला असला तर बरं झालं असतं, पण त्यांनी 2 केलेले आहेत. कारण काही लोकांना जवळून पाहायचं असेल तर जवळून, लांबून पाहायचं असेल तर लांबून, गर्दी होते त्याच्यामुळे आता रात्री खूप गर्दी होणार आहे. त्याच्यामुळे माणसं कसं आत्ताच काही लोक येऊन जागा धरून बसतात तिथं. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की बघा, तुम्ही पण आता गार्डनला जाऊन भेट द्या. खूप खतरनाक आहे इथं. हे बघा इथं आपण फोटोशूट वगैरे करू शकता. तर हे बघा आले सोनाली आणि स्वाती वहिनी आणि स्वाती वहिनीची मम्मी म्हणजे आमची आत्ती, असं हे सगळेजण इथं आले. हे लांबून फक्त झूम केलेला आम्ही, तर आमचा मोबाईल थोडा गरिबाचा साधा मोबाईल आहे, तेवढं जास्त झूम होत नाही. तर फक्त रस्ते दिसतील तुम्हाला, असं काय आपण घाटातच फिरतोय असं. हे बघा आले स्माईल दे. तर आमचा हे बाबुराव शिंगम पण येत होता. तर बघा हा बाबुराव शिंगम कॅमेऱ्याकडे कधी बघतच नाही तो, कारण त्याला काही कळत नाही एवढं जास्त. कारण मग बाबुराव शिंगमला घेऊन मी खूप साऱ्या फेऱ्या घातल्या. ते वेगळीकडं आणि आम्ही दोघं वेगळीकडेच फिरत होतो. मग काय तिथून जरा सोनालीला आमचा शूट घेतला. खूप थकल्यानंतर आम्ही थोडासा ब्रेक घेतला इथं साईडला गार्डनमध्ये, कारण संध्याकाळी व्हायला खूप वेळ होता अजून, कारण संध्याकाळचे पाणी वगैरे बघून जायचं होतं. त्याच्यामुळं मग आम्ही थोडा वेळ इथं गार्डनमध्ये जरा ब्रेक घेतला, कारण हळूहळू गर्दी वाढत होती. लाईटिंग वगैरे चालू होत आहे, तुम्ही बघू शकताय. अजून तुम्हाला एवढं परफेक्ट दिसणार नाही, पण आता पाणी वगैरे चालू झालेलं आहे. आम्ही जेव्हा 4 वाजता आलो होतो तेव्हा अजून चालू झालेला नव्हता.
आता हळूहळू लाईटिंग वगैरे लावत आहेत, पाणी वगैरे चालू केले आणि हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे बघा. आमची काय मीटिंग अजून संपतच नव्हती. मीटिंगवर मीटिंग, चर्चावर चर्चा चालूच होत्या. कारण खूप दिवसातून सगळे म्हणजे एकत्र आलेलो, दादा बहिणी. खूप दिवस झाला आम्ही पण भेटलेलो नव्हतो, म्हणजे भेटलेलो होतो पण गावी. आता खूप साऱ्या चर्चा रंगल्यानंतर हळूहळू पाणी चालू होणार होतं. पावसाचं पण खूप वातावरण झालेलं. आम्हाला पाऊस येतो का याची पण जरा भीती वाटत होती, पण आम्ही तसंच घट्ट धैर्य करून बसलो तिथं, कारण आम्हाला ते बघूनच जायचं होतं. म्हणून असं चर्चा रंगली. एवढी सारी चर्चा झाल्यानंतर थोडासा आणला वडापावचा टेस्ट. सगळेजण वडापाव खाल्ला, पण हा बाबूराव शिंगम म्हणत होता मला का देत नाही. ठीक आहे, मोठं झाल्यावर मी खाईन असं तो बोलला. तेव्हा पूर्ण असं तुम्हाला झूम करून दाखवतो किती खतरनाक दिसते. अजूनही खूप खतरनाक दिसते, पण पाणी कमी असल्यामुळे त्यांनी फक्त एवढंच चालू करतात. मग आता हळूहळू लाईटिंग त्यांनी लावलेली आहे. एवढंच पाणी कमी असल्यामुळं एवढं काय म्हणजे दिसतं व्यवस्थित, पण पाणी जरा फुल भरलेलं असलं तर परत अजून खूप ती पाणी वगैरे ओढायचं वगैरे आहे इथं. ते खूप खतरनाक दिसतं इथं. तेव्हा हळूहळू गर्दी किती वाढलेली आहे. मग अशी तरी कोणीच नव्हतं, फक्त आम्ही 4 जण आणि काय आणि 2-4 कपल होते, एवढंच होते. आता हळूहळू किती गर्दी वाढलेली आहे बघा. अजून अंधार होईल तसं अजून गर्दी वाढत जाते बघा, की अजून म्हणजे एवढा परफेक्ट अंधार झालेला नाही पूर्ण. बघा आता पूर्ण अंधार होईपर्यंत आम्ही इथं असणारच आहे. तर किती हळूहळू गर्दी वाढत जाते बघा, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकताय की हा गार्डनमध्ये किती छान सुंदरसं असं वातावरण आहे. आणि इथं बघा गार्डनमध्ये आमची सोनाली मध्येच बोलून पळून गेली, कारण तिला जरा बोलायला बघायला लाज वाटते. आणि आमच्या फॅमिलीला सुद्धा व्हिडिओ आणि यूट्यूब, इंस्टाग्राम म्हणजे नको असं होतं, कारण त्यांना छुपून व्हिडिओ करायला लागतात आम्हाला, कारण त्यांना काय असलं सोशल मीडिया आवडत नाही. आम्हाला पण आवडत नाही, पण आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी यूट्यूब आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर दाखवण्यासाठी तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या, यासाठी आमचा प्रयत्न चालू असतो, बाकी काही नाही. तर बघा हे पाण्याचं पूर्ण जलचर वगैरे तेच पाणी तिथंच मोटर लावून भरून टाकत असतात. असं काही नाही की दुसरीकडून पाणी वगैरे काही येत नसते. हेच पाण्यामध्ये मोटर सोडले असतात ते, आणि ते सोडले असतात. पण आता बघा इथं वातावरण किती छान झालेलं आहे. हळूहळू अंधार पडत आहे, त्याच्यामुळे वातावरण बघा ढगाळ वातावरण कसं झालेलं. लाईटिंग वगैरे सगळे लावलेले आणि आहे. इथं लाईटिंग वगैरे लावल्यासाठी पाणी पण किती छान दिसत आहे. बघू शकताय तुम्ही लाईटिंगचं किती छान कलर वगैरे आहे. फोटो वगैरे काढण्यासाठी भरपूर सुंदर जागा आहे. हा कपल वगैरे खूप येतात इथं एन्जॉय करण्यासाठी. हे सगळे आमचे बघत असताना फॅमिली सगळ्यांना सांगितलं हात करा इकडं बघा. एकदा तर आमच्या व्हिडिओकडे बघा म्हटलं, तर बघत होते. असं बघा सूर्य मावळत असताना किती खतरनाक व्ह्यू दिसतो फोटोशूट वगैरे करण्यासाठी. तर तसं दुपारी तर एक राऊंड मारलेलाच, पण सगळ्यांनी बोलले की संध्याकाळी एकदा राऊंड मारूया, खूप चांगलं दिसेल. असं म्हणताना परत आम्ही राऊंड मारायला एक चालू केलं, कारण सगळे खूप आम्ही बसून थकलो होतो हे लाईटिंग बघण्यासाठी, लाईटिंग आणि पाणी उडण्याचं बघण्यासाठी. पण पाणी उडण्याचं का चालू झालं नाही, हे फक्त माशातनंच पाणी जरा पडत होतं. हे बघा असं खूप वेळ होतो. आम्ही 4 वाजता आलो होतो, जवळपास संध्याकाळी 7:30पर्यंत इथंच होतो आम्ही. एवढं सगळे आता झाल्यानंतर हळूहळू परतीचा रस्ता पकडणारच होतो. हे आमचा बाबूराव शिंगम कॅमेऱ्याकडे का बघतच नव्हता. तर हे आमची हत्ती. हे फोटोशूट वगैरे करण्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगलाच हे आहे. इथं पण लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे छोटंसं साईडला गार्डन आहे, तुम्ही पण जाऊ शकता. तर कोण कॅमेऱ्याकडे बघत नव्हतं, म्हटलं काहीतरी कॉमेडी करू, मग सगळे बघून हसायला लागले. तर बघा हे पूर्ण असं आहे समोर व्ह्यू. फोटो वगैरे काढण्यासाठी खूप मत आहे. संध्याकाळी बघा कसं दिसतंय, रस्त्याच्या एकदम कडेलाच आहे. तर हे मी घेतलेलं. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग. आम्ही एकदम पोचलो घरी.